नमस्कार. सायकोलॉजिस्ट ज्योती कुलकर्णी. काही गोष्टी देशात अशा घडत आहेत ना, ज्याचा लोकांना संताप येतोय आणि ज्याचा निषेध व्यक्त करतायत लोक. आणि तो निषेध व्यक्त करण्यासाठी ना फक्त तुम्ही एक भारताचे जागरूक निष्पक्ष नागरिक असणं आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे कोणतेही कार्यकर्ते नसेल तरी चालेल, पण एक जागरूक नागरिक म्हणून सगळ्यांना ना एक सात्विक संताप येतोय या मुलीचा व्हिडिओ बघून. ही मुलगी म्हणजे ही मुलगी नाहीये, ही ऍक्च्युली एक मोठीच स्त्री आहे, पण ती स्वतःला जेनझी म्हणतीये. ती म्हणते की मी जेनझी आहे आणि ती आपल्या मिलिटरी जवान जिथं ऑन ड्युटी आहेत त्या ऑन ड्युटी मिलिटरी जवानांना ती सांगतेय, ए गेट उघडा, मला वरती जाऊ द्या, मुझे जाना है, मुझे वहां पर ऊपर जाना है, तुम कौन होते हो हमें रोकने वाले, और हमारे टैक्स से ये पैसा जाता है आपके यहाँ. तू मिलिटरीच्या जवानांना सांगतेस की तुझ्या टॅक्समधनं तू त्यांना सॅलरी देते, तू त्यांचा पगार देतेस, आणि का तर तू जेनझी आहेस. हे हे अतिशय संतापजनक आहे. मिलिटरीची लोक जे आपले लष्करी जवान आहेत ते आपल्या सीमांचं रक्षण करतायत. तिथं थंड, ऊन, वारा, पाऊस काय म्हणजे कुठल्याही एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये, आणि ही मुलगी त्यांना ज्ञान शिकवते की मी तुम्हाला सॅलरी पे करते आणि तुम्ही माझ्या पगारावर इकडं तैनात आहात. कुठनं आलाय हा ॲटिट्यूड हा जेनझीचा. हा जेनझी नाहीये, हा जेनझी हा फ्ल्यू आहे. आणि हे जी जेनझी कन्सेप्ट आहे ना, ही सगळ्यांची वाट लावणार आहे, आधी एवढं लक्षात ठेवा. आणि पहिली गोष्ट ना, आपल्या भारतामध्ये ना जेनझी, जेन अल्फा, बीटा, गॅमा, थिटा वगैरे असे काहीही हे शब्दप्रयोग नव्हते. हे सगळे फॉरेन कल्चर आहे. आपण आपल्या भारतामध्ये ना जेनझी वगैरे शब्द उल्लेख बंदच करायला पाहिजे. आपण फक्त आपली युवा पिढी, आपल्याकडे काय होत्या, 3 पिढ्या होत्या फक्त, बाल, युवा आणि बुजुर्ग म्हणजे किंवा वृद्ध माणसं किंवा जे सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक. तर किती छान ह्या कन्सेप्ट आहेत. आणि हे जेनझीचं जे लोण पसरलंय ना, त्यांनी हे जे उद्दामपणा वाढलाय, म्हणजे इतका लेवलला वाढलाय की तुम्ही मिलिटरीच्या जवानांना सांगताय की मी माझा टॅक्स पे करते आणि त्याच्यातनं तुम्हाला कमाई मिळते. म्हणजे अतिशय हे संतापजनक आहे. हे